अस्सलाम वालेकुम नाजरीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। सर राहुल गांधी के भारत जोड़ो यात्रा के बाद पहला ये चुनाव था और इस यहाँ कस्बा में जो है पिछले 30 सालों से जो बीजेपी की सत्ता थी, आज वहाँ पर कांग्रेस ने जो है वो अपनी जीत हासिल की है। क्या कहेंगे, इसका कुछ फायदा हो सकता है? राहुल जी की यात्रा का तो ओवरऑल तो देश में एक पॉजिटिव इम्पैक्ट है। लोग नफरत की राजनीति के बगैर लोग चाहते हैं कि लोग हमेशा एक दूसरे का साथ देकर सच्चाई का साथ दे। उससे लगता है मेरे को इसका इफेक्ट पॉजिटिव तो निश्चित तौर पर राहुल जी का भारत जोड़ो का जो मैसेज है वो लोगों तक पर्क्युलेट हुआ, ऐसा मैं समझूंगा। असं आहे की वंचितच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरे त्यांच्या संपर्कात आहेत, त्यांची चर्चा त्यांच्याशी झालेली आहे। मला माहीत नाही नेमकं कुठल्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढली, परंतु 20,000 मताचं नुकसान झालंच हे मान्यच करावं लागेल। कसबा पोटनिवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकरांचा जो विजय आहे तो विजय महाराष्ट्रातल्या बदलत्या राजकीय परिस्थितीचा चित्र दर्शवणारा हा एकंदरीत निकाल आहे। हा धनशक्तीवर जनशक्तीचा झालेला विजय आहे असं निश्चितच म्हणावं लागेल। आणि जनतेने पैशाला न जुमानता लोकशाही सुदृढ करण्याच्या बाबतीमध्ये आणि लोकांमध्ये असणारा, लोकांना हवा असणारा, लोकांमध्ये सगळं मिसळून काम करणारा अशा प्रकारचा नेता लोकांनी निवडला आणि काँग्रेसची जी जागा निवडून दिली महाविकास आघाडीच्या माध्यमातून, एकतर महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी या दोन्ही घटक पक्षांचे अभिनंदन केलं पाहिजे, आभारी मानले पाहिजेत की त्यांच्या सहकार्याने ही जागा यश मिळणं सोपं झालं। परंतु लोकांचा पहिल्यापासूनच कौल जो आहे तो धंगेकरांच्या बाजूने होता आणि हा विजय त्याच्यामुळे सुकर झाला, सोपा झाला। शेवटी निर्णय घेत असताना लोकांची काय चॉईस आहे ह्याच्यावर जर निर्णय केंद्रित केला तर मला वाटतं काँग्रेसचा हा निर्णय अचूक ठरलेला आहे असं माझं मत आहे। त्यामुळे आम्ही आशावादी आहोत। महाराष्ट्रातलं चित्र जे आहे ते महाविकास आघाडीकरता सकारात्मक पॉझिटिव्ह होऊ लागलेलं आहे आणि आगामी काळामध्ये हे चित्र आपल्याला निश्चित मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात बदल, एकतर पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातला विजय आणि पाठोपाठ हा पोटनिवडणुकीमध्ये मिळालेला विजय हा निश्चितच एक ऊर्जा देणारा आणि पक्षामध्ये अधिक कार्यकर्ते जोम वाढवणारा अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे। पहिल्यांदा मतदारांचे, जनतेचे आभार मानतो। सर, कोणता फॉर्म्युला होता जी कसब्यामध्ये तुम्ही निवडणूक जिंकला मात्र चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला यश नाही मिळालं? असं आहे की फॉर्म्युला काही विषय असायचं कारण नाही आहे। काँग्रेसचा निर्णय हा सर्वसमावेशक होता, लोकांचा चॉईस होता, निर्णय अचूक झाला। नेतृत्व काँग्रेसचं आम्ही सर्वांनी मिळून हा निर्णय घेतला आणि त्यामुळे हा सर्वांचा पॉप्युलर चॉईस होता, लोकांचा खरं म्हणजे लोकांचा चॉईस होता। 27 वर्षाचा सत्ता असलेले ते बालेकिल्ला मानला जातो भाजपचा, तरी सुद्धा काँग्रेसने हा विजय जो आहे तो खेचून आणलेला आहे। आपण पाहताय की अनेक वेळा जे काही गड असतात ते कोसळतात आणि हे उदाहरण त्याचं आहे की शेवटी जनतेच्या मनामधला कौल जो आहे तो आपल्याला अचूक हेरता आला पाहिजे। मला वाटतं की इथेच फाजील आत्मविश्वास नडला आहे भाजपला आणि आपण कशाही परिस्थितीत जागा जिंकू, त्यामुळे ते अधिक ज्याला फाजील आत्मविश्वास म्हणतात तो त्यांचा राहिला आणि काँग्रेसने मात्र तळागाळातील लोकांवर पोहोचण्याचा प्रयत्न केला, त्याचाही फायदा झाला। त्याच्यानंतर सुद्धा आपण बघतो की काँग्रेसचा विजय होतोय, कुठेतरी लोक धार्मिकतेकडनं आता प्रश्नाकडे जास्त बघतात असं वाटतं। असं आहे की हा नेहमीचाच प्रयत्न राहतो भाजपचा की शेवटी मग जात आणि समाजावर निवडणुका लढवायच्या, धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न करायचा, हा नेहमीचा फॉर्म्युला आहे। मला वाटतं महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीने शांतता, कायदा सुव्यवस्था हा विषय महत्त्वाचा आहे आणि पुणेसारखं एक ज्याला म्हणणं पुणे काय उणे, पुण्यात काहीच कमी नाही, पण लोकांच्या ज्या समस्या आहेत, सामान्य माणसाचे प्रश्न आहेत, रोजगाराचा प्रश्न मोठा जो आहे देशात झाला, महागाई, हे विषय नक्कीच एक अंडरकरंट आहे त्याचा।
महाविकास आघाडी ज्याप्रमाणे असे आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जो इलेक्शन कमिशनच्या नियुक्ती संदर्भात जो घेतलेला आहे तो निर्णय स्वागतार्ह आहे. लोकशाहीला अतिशय पुष्टी देणारा, शक्ती वाढवणारा असा हा निर्णय आहे. अगोदर फक्त सरकारच्या हातामध्ये हे सर्व अधिकार केंद्रित होते. आता लीडर ऑफ ऑपोजिशन झाले, सुप्रीम कोर्टचे चीफ जस्टिस झाले आणि त्यामुळे ही त्रिसदस्यीय समिती त्याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये असल्यामुळे होणारे निर्णय निश्चित चांगले होतील अशी अपेक्षा आहे. महाविकासच्या आधीच्या निर्णयावर या निर्णयाचा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा काही परिणाम होऊ शकतो? मला वाटतं लोकांमध्ये ज्या अर्थी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुजबूज होती, अशांतता होती, निवडणूक आयोग हा इम्पार्शियली काम करत नाही अशाही प्रकारची एकंदरीत वक्तव्य जाहीरपणे अनेकांनी केली. उद्धव ठाकरेंच्या रेकॉर्डवर अनेक गोष्टी बोललेल्या आहेत. मला वाटतं हे सर्व गोष्टी जाणीव सर्वोच्च न्यायालयाला आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाची दखल घेतलेली आहे असं आमचं मत आहे. आपण पाहतोच आहे ना, असं आहे की ज्यावेळेस अपॉइंटमेंट सरकारच अपॉइंटमेंट एखाद्या सदस्याची करते तर स्वाभाविक आहे की सदस्य हे निष्पक्ष किती काम करतील याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण यंदा झालं होतं. मला वाटतं या निर्णयामुळे हा विषय आता अधिक पारदर्शकतेने काम होईल अशी अपेक्षा आहे. सर, महाविकास आघाडी शिक्षक मतदारसंघात विधान परिषदेला ज्या प्रकारे लढली, आता पोटनिवडणुकीमध्ये ज्या प्रकारे लढली, तर येत्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीची रणनीती नेमकी कशी असणार? अशीच राहणार आहे, जी कसब्यात राहणार तशीच राहणार आहे. आम्ही सर्व एकत्र येऊन जागेचं वाटप अतिशय व्यवस्थितपणे होईल अशी अपेक्षा करतो आणि तिन्ही पक्ष आणि मित्रपक्ष असे जे सोबत येतील त्यांना एकत्र आणून महाराष्ट्र जिंकण्याच्या बाबतीमध्ये रणनीती आमची राहणार आहे. हामिला खवातीन और औरतों के दीगर इमराज, नॉर्मल और ऑपरेशन से बच्चों की पैदाइश, बाजपान, बच्चा दाने की गांठों और अपेंडिक्स हार्निया का इलाज और ऑपरेशन की सहूलत मौजूद. डॉक्टर खान सारा नुदरत, माविन नर्सिंग होम एंड फर्टिलिटी सेंटर, चावलवाला कॉम्प्लेक्स, SBI बैंक के ऊपर, देगलूर नाका, नांदेड़. हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तयाब है. प्रोप्राइटर मौलाना मोहम्मद शबीर अहमद साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, मालटेकरी रोड, कामठा, नांदेड़. दाखिलों के लिए डोनेशन नहीं, वाजबी फीस, आला तालीम याफ्ता अमला, कुदरती माहौल, बाउंड्री वॉल, पार्किंग की सहूलत और वॉचमैन. दाखिलों के सिलसिले में मज़ीद तफसीलात के लिए 9 से 12 बजे तक वक्त रहेगा. दाखिलों के लिए उजलत कीजिए. बचपन प्री प्राइमरी इंग्लिश स्कूल, उबैद रेसिडेंसी, मालटेकरी रोड, नांदेड़. फैशन साड़ी सेंटर में दूल्हा और दुल्हन से लेकर बच्चों तक के लिए बेहतरीन डिजाइन के कपड़े मौजूद. सिल्क साड़ी, कांजीवरम साड़ी, बनारस साड़ी, कॉटन साड़ी वो रेडीमेड, गरारा, शरारा और लांचा पंजाबी ड्रेस मटेरियल, जीन्स, टी शर्ट के अलावा कोट पैंट, शेरवानी दस्तयाब है. फैशन साड़ी सेंटर, श्रीनगर, वर्कशॉप रोड, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.